लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला। मात्र विजयाला 2 दिवसात उलट नाही तोच लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। राहुल झावरे यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोकसभेच्या निकालानंतरही अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आणखीन पेटलेलं आहे। कारण नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। यामध्ये त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। या हल्ल्यात राहुल झावरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या हल्ल्यानंतर लंकेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। लंकेंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पारनेर पोलीस ठाणं गाठलं। या हल्ल्यामागे विखे समर्थक असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही, परंतु त्यांनी राहुल झावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला। गृहमंत्र्यांना माझी विनंती की आपण निपक्षपातीपणाने या घटनेची चौकशी आणि त्याच्यावरती कठोरातला कठोर गुन्हा 307चं कलम वास्तविक पाहता त्या ठिकाणी लागलं गेलं पाहिजे। 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनिटांसाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे। कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं। निलेश लंकेंचे स्वीय सहाय्यक राहुल झावरेंवरील हल्ल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय। विजय आवटी आणि नंदू आवटी अशी आरोपींची नावं आहेत। झावरे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा आहे। दरम्यान राहुल झावरे यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। रुग्णालयाबाहेर लंके समर्थकांनी गर्दी केली आणि त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। कोणतीही अशी तणावाची परिस्थिती पारनेरमध्ये सध्या नाही आहे। अशी कोणतीही अफवावर कोणी विश्वास ठेवू नये। पोलीस विभाग जे आहे चांगली पद्धतीने पुढे तपास करून जे त्याच्यामध्ये आरोपी आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करणार आहेत। विखेंवरती आरोप लागल्यानंतर विखेंच्या समर्थकांशी विखेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र या संदर्भात कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। मात्र दुसरीकडे राजेंद्र फाळके जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे यांनी विखे समर्थकांनीच हा हल्ला केल्याचा सनसनाटी आरोप केला आहे। कुठंतरी या निवडणुकीमध्ये विखे पाटील हे पराभव झाले आणि पराभव त्यांना पचला नसल्यामुळेच त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे। दरम्यान निलेश लंकेंच्या मातोश्रींनी विजयानंतर मोठा गौप्यस्फोट केलाय। निवडणुकांच्या निमित्तानं विरोधक काहीही करू शकतात आणि त्यामुळे आम्ही टेन्शन मध्ये आहोत असं निलेश लंकेंच्या मातोश्री शकुंतला लंकेंनी म्हटलंय। म्हणजे जसं इलेक्शन लढलं तसं आम्हाला टेन्शन आहे। परत कोणते कोण म्हणले का ते आता मतदानाच्या तिथं पण काही करू शकते, पेटे म्हणजे काही करू लागते। म्हणजे असं अनेक आम्हाला टेन्शन, जसं ओवायसी इलेक्शन सुरू झालं तसं सारखं टेन्शनच। आणि आपलं एवढं मोठा म्हणलं आता आपला बारीक पहिलवान राहिला मोठा पुढचा पहिलवान तर एवढा जड आहे आपल्याला, म्हणजे आम्हाला सगळ्याला टेन्शन होतं ना। अहमदनगर लोकसभेच्या निमित्तानं निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। मात्र खासदार सुजय विखेंचा पराभव करत लंके जायंट किलर ठरले। पण आता इथून पुढे लंके विखे यांच्यातील वाद अधिकच चिघळत जाण्याची शक्यता आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।